राम राम राम। अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणा वरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांग. आद्याचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संत आचार्य वृंदांना साष्टांग अभिवादन. अधिक मासाच्या निमित्तानं पंढरपूर क्षेत्रामध्ये विविध कक्षेतले लोक उपस्थित आहेत. बोलू नका, कोण वर बोलतंय. आणि त्या विविध कक्षेतल्या अनेक लोकांपैकी भाग्यानं काही लोक या नामसिद्ध भूमीमध्ये नामसाधने करता आलेले आहेत. त्याच्यातही वर्ग आहेत. प्रारब्धानुकूल होऊन मनाची तीव्र इच्छा असल्यामुळं महिनाभर वेळ काढणाऱ्यापासून तर शेवटचे 2-3 दिवस वेळ काढायला आलेल्या साधकापर्यंत. पण न येणाऱ्यापेक्षा सापेक्ष ठीक या दृष्टिकोनातून सर्व साधकांबद्दल सद्भाव प्रकट करू. हे स्थान संतांनी वारकरी साधकांकरता निर्माण केलेलं, भगवंताने आपल्या कृपेनं हे पंढरीसारखं स्थान संतांनी मानले. माझे माहेर पंढरी. संसार करणाऱ्या स्त्रीला जास्त काळ सासरेच घालवायचा असतो, पण सासरून माहेरी येताना तिला आनंद पाहिजे आणि जाताना हुरहुर पाहिजे. लक्षात घ्या. प्रारब्धामुळे तिला सासरी जावंच लागतं, पण कधी माहेरला जायला मिळेल असा आनंद तिच्या मनामध्ये असतो. पूर्वीचं असलेलं प्रेम, बापाची असलेली शिक्षा, आईवडिलांचं भावांचं मिळालेलं प्रेम आणि ते शुद्ध प्रेम. सासूरवाडीमध्ये थोडं अशुद्ध प्रेम असतं, कामाचं प्रेम असतं, लोभाचं प्रेम असतं, पण लहानपणचं माहेरचं शुद्ध प्रेम असतं. तर या शुद्ध प्रेमाचं आस्वादन घेत असताना येताना आनंद व्हावा. काही लोकांना येताना आनंद होत नाही. आता पुन्हा महाराज काहीतरी म्हणतील म्हणून जाऊन यायला पाहिजे 2-3 दिवस शेवटचे, आणि जाताना हुरहुर वाटावी असं आहे. कन्या सासुराशी जाये मागे परतो निपाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. आपला एक दिवस समाप्तीच्या दिशेनं चाललेला आहे. 3 दिवसात तुम्हाला हा सहवास संपणार आहे. काही लोकांना, क्वचित लोकांना कधी संपेल असंही झालेलं असेल, परंतु या सहवासाच्या बाबतीत थोडासा विचार करा. सगळ्या प्रकारचे जीव आहेत. खूप काळ राहायला मिळू नये इथून जावं वाटणारे लोक आहेत. धाम महिमेमध्ये भौतिक कालदृष्ट्या साधकाला जर 12 वर्षाचा काळ इथं सानिध्याला मिळाला तर एक तपपूर्ती होते. पण आपलं प्रारब्ध जर जोरात आडवं आलं, अनेक वेळेला ही माया आपल्याला प्रतिबंध करत असते. हे नैमित्तिक परमार्थ आहे. अधिक मास 3 वर्षांनी एकदा येणारा. पण संसाराची माया इतकी जबरदस्त आहे की या महिनाभर सुद्धा यावं वाटत नाही. वेळात वेळ काढून नाही येऊच आपण,
काही लोक आहेत आता इथं निम्मे श्रोते आहेत की त्यांनी महिनाभर वेळ काढलेला आहे. जसं पहिले ते चौथीची शाळा असते आणि शिक्षकाची पंचायत असते तशी माझी कधी कधी पंचायत आहे. सगळ्या वर्गाचे श्रोते असतात. महिनाभरात मी सगळ्यांकरता सगळं सांगितलेलं आहे, सगळ्यांकरता. काही वेळेला लोक त्याचे अर्थ नीट समजून शकत नाही, कोणाचं कोणी कोणाकरता लावून घेता, आपल्याकरताच चाललंय. असा एकट्यापुरता भाव नसतो, त्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचा थोडासा स्पर्श असतो. त्याच्या जीवनाचं मला सगळ्यांचंच माहिती आहे, त्यामुळे थोडाफार स्पर्श असतो. पण रोखून कोणाच्या व्यक्तीच्याच करता केवळ बोलायचं असं नसतं, त्याच्यामध्ये त्याच्याकरताही असतं असा भाग आहे. तेव्हा प्रश्न असा आहे की परमार्थाचा वर्ग काय आहे. आपण जे मोहकेंद्र पाहतोय ना, परमार्थातल्या अनंत क्रियेला आपल्याला लावून घ्यायला पाहिजे. एखाद्या खोलीमध्ये अस्ताव्यस्त सामान आणि रचलेलं सामान याच्यात फार अंतर पडतं. आपल्यामध्ये या प्रवचनांच्या वेगवेगळ्या लोकांच्या बहुविध श्रवणामुळं मला सांगितलं तर पटणार नाही. लोक म्हणतील आपल्या स्वार्थाकरता आपला मुद्दा सांगतायत. खरं तर निष्ठेचं श्रवण करायला पाहिजे, पण ते आम्हाला ते बैलासारखी सवय लागेली, समोर येईल ते खायचं. तर खूप स्वतःच्या मनाचं मटेरियल ते सगळं असं गर्दी करून टाकली आपल्या अंतःकरणामध्ये. शिस्तीनं लावलं तर कोणताही माल कोणत्या वेळेला कशा करता आहे याचं दुकानदाराला जसं ज्ञान होतं, तसं आपल्या परमार्थातले वर्ग आणि आपला अधिकार हे जर कळालं तर लाभ होतो, मोह होत नाही. वर्ग आणि अधिकाराचा संपर्क ठेवला नाही की मोह होतो. कोणत्या वेळेला काय करावं लागेल, कशाला महत्त्व वाटेल, काही सांगताच येत नाही. अगदी सुरुवातीला अधिकारात मी सांगितलं, देहभावाची कक्षा, जीवभावाची कक्षा आणि आत्मभावाची कक्षा, असा सुरुवातीला मी विषय सांगितलेला होता. धर्मकक्षेचा परमार्थ, भक्ती कक्षेचा परमार्थ आणि तत्वज्ञान कक्षेचा परमार्थ, त्याच्यावरचे जे उपाय आहेत ना, देहभाव जाण्याकरता सुरुवातीला बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाले, तसं संतांनी, धर्माचार्यांनी, ऋषीमुनींनी हे धर्मकक्षेतले नियम आपल्याला सांगितले. त्यामध्ये विभूती योग आहे, कालमहात्म्य आहे, मग त्यात चातुर्मास असो, श्रावण असो, अधिक असो, हे सगळे कालमहात्म्य प्रधान नैमित्तिक संस्कार करण्याचे साधनं ऋषीमुनींनी आपल्यासमोर ठेवलेले आहेत. हा पहिल्या कक्षेतला परमार्थ आहे. मग दुसऱ्या कक्षेत गेल्यावर पहिलं सोडायचं असतं का त्याच्यावर दुसरं असतं, त्याच्यावर दुसरं असतं. दुसरीमध्ये पहिलीतला पोर्शन विसरून चालणार नाही. केलेले पाडे, मुळाक्षर हे तसेच घटवावे लागतात, नाही तर दुसरीत काय कळणार आहे. तेव्हा पहिली, दुसरी, तिसरी असे हे वर्ग आपल्या परमार्थाचे आहेत. तर हा मोह विषय तत्वज्ञान कक्षेच्या दृष्टीनं प्रतिबंध असणारा मुख्य विषय आपण पकडला. पण याचा अर्थ ह्या पहिल्या कक्षेतले जे नियम आहेत ते सोडायचेत असा अर्थ नाही, लक्षात घ्या. या सगळ्याला धरत पुढं 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 चालायचं आहे. पण ते सांगावं लागतं. आता मला काय वाटतं, आता आपण वरच्या वर्गात चाललो, इथं आल्यावर हे सांगावं लागावं का की नाही नाही रोज चंद्रभागेची आंघोळ कराच. अरे हा प्रारंभिक पाठ आहे. इथं आल्यानंतर, पंढरीत आल्यानंतर ही सामान्य दिनचर्या आहे. पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, अनेक दर्शन, हा इथलचा विधी आहे. हे सांगायची गरज नाही. पण काही देहाध्यासी लोक करत नाहीत, केलं तर वेळेत करत नाहीत. हे सगळे पाठ प्रारंभिक पाठ आहे. धर्मकक्षेच्या दृष्टीनं आचार प्रभवो धर्म, निर्व्यसनी राहा, हे आता सांगायची गरज नाही. मी महिनाभरात त्या विषयावर जास्त बोललो नाही.
जे वेळ काढतात त्यांना या सगळ्या आचारसंहितेचं वळणच पाहिजे. तरी काही लोक इतके निब्बर असतात, महिनाभर राहून सुद्धा निर्व्यसनी राहत नाही, येतानाही निर्व्यसनी नसतात आणि गेल्यावर पुन्हा त्याच व्यसनात अडकतात. हे कळलं पाहिजे आपण कशा करता आलो, आपल्याला कुणाचा सहवास आहे, त्याला शोभेल असं आपलं आचरण पाहिजे. सेवा करणाऱ्या सगळ्यांच्या डोक्यात हे पाहिजे की वैष्णव मंडळी आपल्या हातून खात आहेत, वाढणारे, भोजन करणारे, पोळ्या करणारे, यांच्या डोक्यात पवित्रतेचा विचार पाहिजेच, हे लक्षात घ्या. आळसण आपलं तसंच बसले, मग निवांत आंघोळीला गेले. उन्हाळ्यामुळं सगळे करतात पुष्कळशे लवकर 90%, पण 99% करतात, पण 1-2% असे असतातच. तेव्हा हा धर्मकक्षेतला सगळ्यात पहिला आचार प्रभाव धर्म हा पहिला पाठ आहे. त्यामुळं मी याच्यात जास्त वेळ इथं घालवला नाही, लक्षात घ्या विवेचन सांगताना. पण हाही पाठ आपण समजला पाहिजे. सेवा त्याग प्रेममध्ये पहिल्यांदा सेवा घातली आहे. ही सेवेमध्ये लोक ढिलाई करतात, भजनाच्या नावाखाली सेवेतच ढिलाई. अरे सेवा ही आपली अंतरंगाच्या शुद्धीकरता केलेला उपाय आहे. निरोगी राहण्याचं हे बॅकग्राऊंड आहे. आपल्या शरीरात कित्येक प्रकारच्या आसक्ती आहेत, करण्याचा राग आहे, आसक्ती राग हा मिटण्याकरता सेवा आहे. तेव्हा सेवा पाहिजे जीवनामध्ये, पण प्राधान्य प्राण आपण नामाला दिल्यामुळं त्याच्यावर जास्त बोललो नाही. पण बोललो नाही तर स्वतःहून लोकांनी केलं असं नाही, लोक त्याच्यात प्रमाद करतात. हे प्रत्येक बारीक बारीक गोष्ट काय सांगायची. तेव्हा धर्मकक्षेचा परमार्थ, उपासना कक्षेचा म्हणजे भक्ती कक्षेचा परमार्थ आणि तत्वकक्षेचा परमार्थ हे मोहाचे 3 विभागाचे उपाय आहेत, हे लक्षात घ्या. देहाध्यास कमी व्हायला सेवा कक्षा पाहिजे आणि विक्षेप कमी व्हायला उपासना पाहिजे आणि तत्वज्ञान स्थिर व्हायला, मनात आमचा आवरण दोष जायला तत्वज्ञान स्थिर व्हायला पाहिजे, असं आहे. पण आज एक आणि उद्या एक सांगितलं ते करायचं का हे करायचं, ज्याला आतून कधी कधी प्रमादाने आळसाने तत्वज्ञान आवडतं. तत्वज्ञानाचा अधिकार वेगळा आणि आळसाने तत्वज्ञान आवडणं वेगळं. हे बरे काही करायची भानगडच नाही. असं तत्वज्ञान आवडणाऱ्यांचे खूप वेगळे वेगळे वर्ग आहेत आणि ते पुन्हा आमची ढाल करतात. महाराजांनी सांगितले तत्वाला महत्त्व आहे, तपशिलाला नाही. त्यांची गाडी कुठं आडली इकडं लक्षच नाही, ते पुन्हा महाराजाची ढाल करतात. तपशिलाचा परमार्थ ढिला होतो, सुटत जातो. कधी प्रेम तत्वाचा ढाल करतात, कधी ज्ञान तत्वज्ञानाची ढाल करतात. एक गाव आम्ही विठोबाचे नाव, अनेकाचे काम नाही. आता प्रमाण तयार असतात, स्वार्थ शुद्ध, लक्षात घ्या. संतांनी कोणत्या लेव्हलनं कोणतं लिहिलंय. काही लोक स्वतःला अनधिकारी असताना तत्वज्ञानाचे अधिकारी समजतात. हे विद्यार्थी इथे येतात, आम्ही काय भजन करायला आलो का, आम्ही काय पहारा करायला आलो का म्हणतात. म्हणजे पहारा म्हणजे एकदम डिसमिस. असल्या प्रकारचे विचार असतात महाराज. हे जे विरुद्ध भाव आहेत ना, हाच मोह आहे सगळ्यात. अधिकार आणि साधना याची मेळ न घालता काल्पनिक मुद्द्यावर अहंकाराचा जोर धरून त्याच्यातच रमणं हा मोह आहे. आपला आपण निर्णय करून काल्पनिक मुद्द्यावर आपली साधना आपण निवडून त्यावर आरूढ होणं हा मोह आहे. मोहाचे विविध प्रकार आहेत. तर 3 गट सांगितले आज मी. देह लेव्हलवरचा मोह, परवा एकदा मध्ये सांगितला आहे हा मुद्दा, असं काही नवीन आहे असं नाही. पण काही लोक नवीन आहेत, त्यांच्याकरता काही वेळेला परत थोडंसं थोडक्यात सांगावं लागतं. देहाध्यासावर बोललो मी. तर देह लेव्हलवरचा मोह, जीव भावावरचा मोह,
आत्मभावावरचा अज्ञानरूपी मोह. हे मोहाचे प्रकार आहेत. आत्मभावात जाऊ देत नाही अज्ञान. लक्षात घ्या. जीवभाव सुटू देत नाही. म्हणून जीवभाव सुटण्याकरता भक्ती कक्षेतल्या परमार्थामध्ये उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवा. आणि देह लेव्हलवरचा भाव सुटण्याकरता सत्कर्म योगे वय घालवावे. अशी साधनं वेगवेगळी संतांनी वेगवेगळ्या लेव्हलवरून सांगितली. आपला अधिकार, आपली लेव्हल आणि आपल्या आवश्यक असणारं आपल्या रोगाचं मूल्यमापन करून औषध घेणं, ते औषध तुम्हाला आरोग्य देतं. औषध आहे, मला रोग झाला आहे आणि औषध आहे म्हणून घेणं चालणार नाही. काही औषधच तुम्हाला रोग व्हायला कारणीभूत होते. न संतुलन करता, न विचार करता औषध आहे म्हणून घेतलं. रोग कोणता? काहीतरी रोग आहे आणि औषध काहीतरी घेतलं. काहीतरी औषध आणि कसं तरी काय कोणता तरी रोग, हे असं नसतं. त्याचं संतुलन आपल्याला करायला पाहिजे. संतांच्या संगतीमध्ये हे समजून घ्यायचं. ठीक आहे, आपण इथपर्यंत येता, स्पर्श करता म्हणजे थोडीशी जाणीव आहे एवढंच. पण तिथं जाऊन आपण काय करतो? नुसती धावपळ, पळापळ पळापळ. सगळं वाळवंट गच्च भरलेलं असतं. रोज सकाळी भरतं, संध्याकाळी पुन्हा मोकळं होतं, पुन्हा सकाळी भरतं. हे चालू आहे. सारख्या गाड्या चालू आहेत, उतरणारे चालू आहेत, पुन्हा दर्शन घेऊन भोज्याला शिवून गेल्यासारखे. त्या वारीमध्ये मी सांगत असतो, भोज्याची वारी ते खेळामध्ये असतं ना, ते भोज्याला शिवून पळून यायचं. तसं या पंढरपूर क्षेत्राच्या भोज्याला शिवून पळून जायचं बस. एका दिवसात 4 क्षेत्र झाले पाहिजे. इथून तुळजापूर झालंच पाहिजेत, गाणगापूर झालंच पाहिजे, नाही तर इकडचा फेरा निघाला तर सज्जनगड झालं पाहिजे, गोंदवलं झालं पाहिजे. आणि सगळं उरकायचं एका दिवसात. सुट्टी 2 दिवस, तेवढ्यात सगळं उरकायचं. आणि सगळ्यात केंद्र काय की पुन्हा ड्युटीच्या आत तिथं घरी परत जायचं. पळापळी मुख्य केंद्र ते. ही सगळा गमतीचा परमार्थ आहे. समथिंग इज बेटर दॅन नथिंग, ठीक आहे. पण फलश्रुतीच्या परिणामाच्या दृष्टीनं याला स्थैर्य नाही. समयदान करा, विवेकयुक्त समयदान करा, संतांच्या संगतीत समयदान करा, साधनेत समयदान करा. साधनेचा पत्ता नाही, संत संगतीचा पत्ता नाही, विवेकाचा पत्ता नाही, आणि समयदानसुद्धा करायची तयारी नाही. अशा पद्धतीनं पळापळ पळापळ चालणारा सगळा वर्ग फक्त एका दृष्टीनं आपला आहे की पार्टीचा शिक्का आहे, वारकरी आहे, आस्तिक आहे, देवाला मानतो, एवढा शिक्का त्याच्यावर आहे. बाकी तो कार्यकर्तासुद्धा म्हणावं की नाही प्रश्नच आहे. हल्लीच्या कलियुगामध्ये आस्तिक आणि नास्तिक हे 2च मुख्य भाग आहेत. आणि त्या दृष्टीनं हा आस्तिक आहे म्हणून आमच्या आस्थेचा विषय आहे. आस्तिकही नसतं तर काही बोलायचा उपयोग प्रश्नच नाही. असे हजारो नास्तिक आहेत, त्यांना अधिक कशाशी खातात माहीत नाही. कधी अधिक आला आणि कधी गेला आणि कशा करता अधिकाचं काय वैशिष्ट्य आहे हे काही माहीत नाही. असा हजारो लाखो समाज आहे. पण पूर्वसंस्कारानं, संत संस्कारानं, ग्रंथ संस्कारानं प्रेरित, संस्कृती संस्कारानं प्रेरित आस्तिक समाजाला नित्य येऊन जावं वाटतं. म्हणून मी सांगितलं शेवटी तोंड दाखवायला आलेला काही वर्ग आहे. तर 4 आमच्या समोर अशी लोक आहेत सगळे अनेक, एकदम पहिलीचा ते चौथीचा. त्या अशा समोर सांगताना मोठी पंचायत असते. वेगवेगळे वर्गाचे शिक्षक बरोबर त्यापुरतं सांगता येतं. पण पूर्वी अनेक अशा 4थीपर्यंत एक शिक्षकी शाळा होत्या. म्हणजे सगळ्या वर्गाचे लोक एकत्र बसायचे. शिकवताना पंचायत व्हायची.
चौथीचा विषय चालला तर तिसरी दुसरी पहिलीला काही समजायचं नाही. मग कोणी म्हणतं वरूनच गेलं, काय सांगितलं ते कळलंच नाही. या सगळ्यांना काही मिळालं पाहिजे असा भाव ठेवून अधिकात मी आपल्यासमोर काही काही मुद्दे सांगितले. फक्त आपल्याकरता काय याला जोर द्यायला पाहिजे हे तुम्हाला कळलं पाहिजे. सांगितलं म्हणजे सगळंच्या सगळं. आमच्या जवळचे लोक म्हणतात, महाराज तुम्ही प्रवचनात हे सांगितलं, मग आम्ही हे करू का ते करू. अरे तू कोणत्या वर्गात हे बघ मग काय करायचं ठरव. आपला वर्ग आपल्याला कळला पाहिजे आणि त्या वर्गाचं पोर्शन काय आहे तो आपल्याकरता आहे असं लक्षात आलं पाहिजे. ते समजून घ्यावं. सर्व प्रकारचे वर्ग आहेत. मलदोषवाले आहेत, विक्षेप दोषवाले आहेत, आवरण दोषवाले आहेत. या दोषनिवृत्तीत या दोषाच्या समर्थन म्हणजेच मोह विविध प्रकारचा. मलदोषाचं समर्थन, विक्षेप दोषाचं समर्थन, आवरण दोषाचं समर्थन. हा समर्थन हेच मोह आहे. आणि समर्थन कसं काढता येईल अशी तळमळ 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 वाटली पाहिजे, बेचैनी वाटली पाहिजे, सुधार झाला पाहिजे. इथून नियम घेऊन जा की आत्तापर्यंत प्रमाद केला आता करणार नाही. निर्व्यसनी बना. आपण काय करतो याचं लक्ष द्या. आपण कोणाच्या संगतीत आहे, त्या संगतीला शोभला असं आपलं वागणं आहे का. सासरी गेल्यावर आईचं नाव निघतं. तुझ्या आईनं तुला हेच शिकवलं का. तसं संताच्या संगतीत राहिलेला माणूस वाईट वागला तर संतावर अपवाद येतो, लक्षात घ्या. म्हणून संतांची आबरू जाऊ नये एवढं तरी कमीत कमी आपलं जीवन सुधरा. लोक तोंडावर बोलत नाही पण मागून म्हणतात, अहो एवढे वर्ष महाराजांचे सहवास आहे तरी असं. जसं आईची आबरू निघते ना सासरवाडीला, तसं आमची आबरू निघते. जे शिष्य वारकरी संसारात वाईट वागतात ना, वागतात त्यांच्या इच्छेनं पण आबरू आमची निघत असते, हे लक्षात घ्या. म्हणून संताची आबरू जाऊ नये म्हणून तरी चांगलं वागा. थोडा विचार करा. विचार करण्याची गोष्ट आहे. मोहाचं पहिलं केक्ष परमार्थात जाण्याचं पहिली पायरी क्षणक्षणाची करावा विचार. तरावया पार भवसिंधू. सरासार विचार करा, उठा उठी. ही सगळी प्रमाण महिन्यात दोहरवलेली आहेत, लक्षात घ्या. नामधरा कंठी विठोबाची. तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकाने. आणि सगळं जावं म्हणून कॉमन पोर्शन आहे. जसं शाळेची निष्ठा व्हावी म्हणून पहिल्यांदा शाळा भरल्या सगळ्या पोरांकडून प्रार्थना म्हणवली जाते, भारत माझा देश आहे. हे राष्ट्रनिष्ठेकरता तशी ही आपली प्रार्थना आहे आणि सगळ्याकरता कॉमन आहे. सगळ्या शाळेतल्या अगदी पहिलीला नीट बोबडं म्हणतात तरी त्यांना म्हणावंच लागतंय भारत माझा देश आहे. सर्व भारतीय माझे बांधव आहेत. तेव्हा तसं विचार करा. काही कॉमन पोर्शन आहे. तुम्हाला जे नामाला लावलं आहे ना, हा कॉमन पोर्शन आहे. सगळ्या अधिकाऱ्यांकरता आवश्यक. अगदी उच्च अधिकाऱ्याकरताही नाम उपयोगाचं आहे. म्हणून सकळास येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. हकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका. फार टच केलं नाही, फार तुमच्या व्यक्तिगत व्यंगावर मी यावेळेला बोलत बसलो नाही, माझं नुकसान न करता. आणि तब्येतही बरोबर नव्हती, ज्यादा जनसंपर्क मी महिनाभरात ठेवलाच नाही. हे लोकांना सांगायचं सुद्धा नाही. काल एकट्या रात्रीतून 8 वेळा मी जाऊन आलो. पण त्याही परिस्थितीमध्ये जास्त तुमच्या व्यक्तिगत व्यंगाकडं लक्ष न देता, नाहीतर आपले ठरवलेले संकल्प पुरे करायला लोक फार पक्के असतात. येतात 2च दिवसा करतात, त्यात प्रसाद खरेदीला 3 तास घालवतील. जपापेक्षा हेच बाकीचं जास्त. ही निघाली की ती निघाली, ती निघाली की ती निघाली. साळकया माळकया एकदम. ते दीपदान द्यायचंच आहे, गंगेला जायचंच आहे. ते सगळं इतकं एकात एक
पुरुष असो स्त्री असो एकनिष्ठतेनं साधना करत नाही. आलो कशा करता, कुणाच्या संगतीत आलो, त्यांचं ध्येय काय आहे. मठातल्या आपल्या लोकांनी नामाला महत्त्व दिलं पाहिजे. खूप ऐकल्याने काय होईल, इथं तर एका तासाचंच पेलवत नाही, पण ते वाळवंटात गर्दी आहे तिकडं कीर्तनाला गेलंच पाहिजे, इकडं सप्ताह चालू आहे तिकडं गेलंच पाहिजे. अरे एवढं तरी पचतंय का पहाटेचं चिंतन? एवढंही पचत नाही. पण ते बैलासारखं खायचं जबर आबर जबर, ती पार गिरणी चोकअप होईपर्यंत त्याच्यात वरून टाकायचं. ती गिरणी बंद पडली तरी किती खावं, खाल्लेलं पचण्याकरता वेळ दिला पाहिजे. हे जे तत्त्वज्ञान आहे ना, शब्दरूपी चिंतन, हे फार थोडं पचतं. लक्षात घ्या. 2 आणि 4 आणि 5 आम्ही चातुर्मासात पाहतो, 8-8 प्रवचन ऐकतात, काही लक्षात राहत नाही आणि लिहूनही घेतात, पुन्हा वाह्याही उघडत नाही कधी. हे नुसतं भरतच राहायचं वरून. अरे एकदा खाल्लं तर 6 तास पचनाला अन्नाला द्यावे लागतात. हे या तत्त्वज्ञानाचं भोजन पचायला तर कधी कधी 2-2, 4-4 दिवस लागतात मला. आपल्या मतलबाची गोष्ट आल्यानंतर आम्ही ऋषिकेशला एक श्रोता पाहिला, चांगले साधू होते, फार प्रतिष्ठित आणि फार समजदार असे एक साधू होते. त्यांच्या हातून आम्हाला एक चूक वाटायची. बाहेरच्या लोकांना काय करायचे, मधीच उठून जायचे. प्रतिष्ठित, ज्याला नियम कळतो, पद्धती कळते, पुढं बसायचे येऊन आणि मधीच उठून जायचे. आम्हाला खटकायचं, हे काय वानगड आहे, एवढा चांगला समजदार उपासक चांगला साधू हा उठतो का मध्ये असं? व्यवहाराला सोडू नये, आपल्याकडं कसं आहे कीर्तन बसल्यामध्ये उठू नये. तर एकदा आम्ही 2-4 जण साधक गेलो आणि त्यानं विचारलं की महाराज तुम्हाला सगळे व्यवहार कळतात, मोठ्या संताचं प्रवचन चालू आहे, रामसुखदाजी सारख्यांच्या याच्यातून तुम्ही मध्येच उठताय, काय प्रकार आहे, बरं नाही वाटत तुम्हाला, कोणी बोललं नाही म्हणून काय झालं? ठीक आहे म्हणे, आमचा अधिकार नाही. आम्ही म्हणलं, नम्रतेने विचारलं, पण याच्यात काही रहस्य असेल ते तरी आम्हाला सांगा. तो महात्मा म्हणलं ठीक आहे, या पद्धतीनं तुम्ही विचारलं म्हणून उत्तर देतो, नाही तर उत्तर द्यायची गरज नव्हती. तर म्हणणं मी साधक आहे, मला महाराजांचं खूप आवडतं, पण जेवढं रोज सांगतात तेवढं पचतच नाही. माझ्या मतलबाचा चांगला मुद्दा आला की माझ्या अंतःकरणातून विसरून जाऊ नये म्हणून मी उठून जातो. श्रोत्याचे प्रकार बघा कसे असतात काय, आणि त्याच्यावर मी मनन करतो दिवसभर. एखादा मुद्दा पकडला स्वामींचा की त्याच्यावर मी मनन करत राहतो. हे महत्त्वाचं आहे. श्रोतव्य मंतव्य निदिध्यासितव्य, मनन केलं पाहिजे. आजचं प्रवचन ऐकलं की 1-2-4 मिनटं कधीतरी एकमेकात चर्चा झाली तर झाली, नाही तर तीही नाही, आपल्या कामाला लगेच पळापळी. पुन्हा आज दुसऱ्या दिवशी प्रवचनाला येतील तेव्हाच आपण जे ऐकलं त्याचं मनन करा. काय चाललंय आज आपल्याला सांगितलंय, आपला अधिकार ओळखून साधनेला परमार्थ समजा. साधनेचे सगळेच प्रकार आहेत. संत सज्जनी मांडलेले दुकान, जे जया पाहिजे ते आहे रे. संत वाङ्मयामध्ये सगळ्या प्रकारची साधन आहे. एकनिष्ठतेमध्ये गुरुचा त्याग करण्याची सुद्धा साधन आहे, देवाचा त्याग करण्याचे पण नामदेवांचं उदाहरण आहे, आईबापाचं त्याग करण्याचे उदाहरण आहे. तर संत वाङ्मयात काय नाही, सगळे विचार आणि सगळे प्रकार आहेत. कोणाकरता कोणतं आहे हे जर न कळलं आणि मनानेच आपण ते सगळं भरत राहिलो तर एकाही जागेवर पोहोचणार नाही. एक मिलिटरीमन नुसतं देखादेखी, सरकारने शेती दिली, शेतीचा कधी अनुभव नाही, घटके ते करत गेला, एकही पीक हाताला आलं नाही. कोणी सांगितलं हे कर, अरे या भागात हे नाही चालत, ते दुसरीकडे चालतं, ते मोडून टाकलं, दुसरं केलं, त्याला उशीर झाला, ते आलं नाही. काय तू काय म्हणे त्या सिद्धूकडे धक्का. तर शास्त्रीय शनीमध्ये कधी कधी या सगळ्या बहुविध आकर्षणाचा आम्ही ऐकत राहतो. एका बाजूने कोणाला नावही ठेवायचे नाही म्हणायचं, आणि मग कोणाचा तरी काहीतरी प्रभाव होतो, तो आपल्या अधिकारानुसार आहे का नाही याचाही विचार केला जात नाही. आणि ते कोणत्या शाखेला भरकटत जाईल हे काही सांगताच येत नाही. म्हणून व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह करू नंदन बहुशाखा अनंत आहे.
बुद्ध अव्यवसायिना. कोणाला यात्राच करायचं वेळ लागतं. हे झालं ते झालं, हे चारदा झालं ते चारदा झालं. तीर्थयात्रेचा पवित्र अनुभव घेण्याच्या हेतूनं यात्रा करणं वेगळं. प्रत्येकाची एक एक वेळ असतात. काही ना ग्रंथच वाचायचं वेळ लागतं. हे झालं की ते झालं की ते झालं की ते. आणि सगळ्या ग्रंथांमधून काल सांगितलं त्याप्रमाणे श्रुतिविप्रतिपन्नत्व होतं. हे करू का ते करू काहीच कळत नाही. भरकटलेली अवस्था, हा भरकटलेला परमार्थ फार लोकांच्या जीवनात आहे. थोडं हे करतात, थोडं ते करतात. प्रवाहपतीत म्हणतात याला. जसा प्रवाह असेल तसं. कुंभमेळ्याचा प्रवाह असला की चालले तिकडं. जाऊ नये असं मी म्हणत नाही. मी त्या कुंभमेळ्याचं निंदा करत नाही, पंढरपूरची निंदा करत नाही. मला सांगायचे तुमच्या अधिकाराचा विचार करून साधना करा, हे मला सांगायचं. मला त्या साधनेच्या घटना अपूर्ण आहेत किंवा चुकीच्या आहेत असा कोणतंही खंडन करायचं नाही. वेगवेगळ्या अधिकाराकरता वेगवेगळ्या पद्धती सगळ्या बसवलेल्या आहेत. अनंत प्रकारचे अधिकारी जीव आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या रूपानं संतांनी साधनं सांगितलेले आहेत. पण शेवटी तुम्हाला दिलेल्या बुद्धीनं त्याच्यातून निवड करताना संतांच्या संगतीत आपला अधिकार समजून घ्या. डॉक्टरच्या हाताने आपल्या रोगाची मात्रा आणि त्याच्यावर असणारा औषधाची मात्रा हे दोन्ही जर नाही जुळलं तर रोग छोटा आणि MG खूप जादा MGच्या गोळ्या घेतल्या तर त्याचं नुकसान होईल. किती पावर कोणाकरता कशी द्यायला पाहिजे याच्याकरता तर डॉक्टर असतो. तसं हे आपण सगळं भराभर लहानपणापासून काहीतरी ग्रहण करत गेलो आहे. त्याच्यातलं नेमकं आपल्याकरता काय हे निवडायला आपण समर्थ नाही. म्हणून संतांकडून निश्चय करून घ्यावा. हा मनपूतम समाचरित हे काही कामाचं नाही, लक्षात घ्या. आणि तेच करावं निष्ठेनं साधन. त्याच्यात तुमचा विकास लवकर होईल. तुम्हाला फलश्रुती पण लवकर मिळेल, लक्षात घ्या. मनमाने म्हटलं तर आपल्याकडं लहान मुलांच्या जसं शाळेमध्ये ती मुलांची कशी मनं असतात. आज जादूगार आला की घरी येऊन जादू करून दाखवतात. उद्या पहिलवान आला की दंड थोपटायला लागतात. तसं प्रवाहपतीत तसे आमचा सगळा या लहान मुलासारखा परमार्थ चाललेला आहे. प्रवाहपतीत नेमका वेग माझा प्रगतीचा कशानं थांबला आहे. स्थिती आहे का, शांती आहे का, निर्विकारता आली आहे का, इकडं लक्षच नाही. वर्षानुवर्ष परमार्थ करतात. तोच क्रोध, तोच काम, तोच लोभ. मुलाला मुलं झाली तरी याचा पाळणा हलावा, लाज वाटायला पाहिजे की कुठं आपलं काम चाललं आहे. लोभाचा सुद्धा विचार पाहिजे. तर लोभ हा पापाचा बाप आहे, हे लक्षात घ्या. आणि लाभ से लोभ वधेचे डोंगरे महाराज म्हणतात. तर याच्यावर कंट्रोल करायला पाहिजे. ते म्हणजे त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशर्मात्मना कामक्रोधस्तदा लोभदस्मादेत त्रयं त्यजेत. या विकाराचा त्याग कसा होईल याकरता मी काय करायला पाहिजे, अशा आपल्यातल्या मूळ दोषाकडे लक्ष पाहिजे आणि त्याच्यावर उपाय करण्याचा विचार पाहिजे. आणि त्या दोषापैकी मोह या प्रधान रोगामुळं हे काम, क्रोध, लोभ, ईर्ष्या हे सगळे विकसित झालेले आहेत. त्यांचं खतपाणी आहे. तेव्हा या मोहाचा नीट विचार करण्याकरता यावेळेला आपण हे प्रकरण घेतलेलं आहे की मोहाचे किती प्रकार आहेत, मोहाचं कसं सूत्र आहे आपल्याला कळतच नाही. कर्तव्याच्या नावाखाली मोह येतो. नाही, पोरांचं पालन करणं आपलं कर्तव्यच आहे. अरे पण कुठपर्यंत कर्तव्य आहे, कोणत्या कर्तव्यातून कोणतं कर्तव्य वजा झालं पाहिजे. तीव्र तळमळ जर उद्धाराची लागली तर कोणतंही कर्तव्य त्याच्या पुढं नाही. सगळे कर्तव्य फेल आहेत. कर्तव्य कक्षा ही खालची आहे. तळमळ लागली नाही तोपर्यंत कर्तव्य पालन करत करत परमार्थ करा. पण तळमळ वाढल्यानंतर कर्तव्याला झटका द्या. झडझडोनी वहिलानी गिया भक्तीची वाटेला.
तरी पावसी अव्यंग निजधाम माझे. कितीतरी वयस्कर लोक काही कर्तव्य आहे असं आपणच ओढून घेतो, आपणच आपल्याला समजून घेतो. पोराला पोरं झाले तरी त्या नातवाची काळजी करायचं तुमचं कर्तव्य का त्याच्या बापाचं कर्तव्य? पण आपण आपल्या अंगावर ओढून घेतो. तर मूळ परमार्थाकडं लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे. आणि विधीपेक्षा सुद्धा निषेध परमार्थाकडं. नको असलेलं काय आपल्या शरीरात ते काढा. हवं असलेल्याला फार संस्कार करावं नाही लागणार. हे नको असलेलं निघालं की नियती तुम्हाला काय हवं आहे ते करायची आतून प्रेरणा देईल. परमात्मा तुम्हाला जवळ ओढील, संत जवळ ओढतील, शास्त्रातली अशी वाक्य तुमच्यासमोर आपोआप येतील. पण तुम्ही त्याच्या लायक बनण्याकरता निषेध अंगाने जे नको आहे ते काय काय पकडून ठेवलंय, याला दोष समजून त्याला काढण्याचा प्रयत्न करणं हा पायातला प्रारंभिक मूळ परमार्थ आहे. इथंच सगळं घोड्या आडलेल्या आहे. आपल्या दोषाचा विचारच करत नाही, दोष निवृत्तीचा विचार करत नाही. आपल्या दोषाचं उलट समर्थन करतात. एका बाजूला वरवर कवायतीसारखा परमार्थ करतात आणि आपल्या दोषाचं समर्थन करतात. ते फार अवघड आहे. दोष समर्थन हा मोह आहे. हे सगळे मोहाचेच फांदे आहेत, लक्षात घ्या. हे सगळं मोहरूपी झाड आहे. आणि 90% लोक याच्यात आपल्या दोषाचं समर्थन करतात. या मोहामध्ये अडकलेले. विचाराला विवेक समजणं मोह आहे, परमार्थात अनादर असणं, प्रपंचात आदर असणं मोह आहे. तसं आपल्या दोषाचं समर्थन असणं हा महत्त्वाचा मोह आहे. लक्षात घ्या. जोपर्यंत तुम्ही तुमच्या दोषाचं समर्थन करता तोपर्यंत तुमचे दोष निवृत्त होणं अवघड आहे. पहिल्यांदा तुम्हाला तुमचा दोष स्वीकार करावा लागेल. दोष जाण्याची बेचैनी तुम्हाला व्हायला पाहिजे. हे का जात नाही ही बेचैनी होत नाही. आपण दोष समर्थन करत राहतो. आणि प्रधान समर्थन करणारी ही बुद्धी आहे. म्हणून काल केंद्र सांगितलं बुद्धी प्रामाण्य हा मोह आहे. हे समर्थन करणारे कोण आहे? मुख्य बुद्धी आहे. मन फक्त वासनेच्या दृष्टीनं तिकडं ओढण्याचं निमित्त कारण आहे, पण समर्थन करणारी बुद्धी आहे. बुद्धिम मोहयसीव मे, कालचा मी सांगितलेला मुद्दा. या बुद्धीतला हा मोह काढला पाहिजे दोष समर्थनाचा. या बुद्धीत अनेक प्रकारच्या मोह, त्यातला एक मोह लक्षात घ्या, दोष समर्थन करणं बुद्धीद्वारा हा मोठा मोह आहे. तुमचा परमार्थ सुरू होईल ज्या दिवशीपासून तुम्ही दोष समर्थन सोडाल. आणि दोष समर्थन सोडणं हे आत्मनिरीक्षणाचा एक कक्ष आहे. आत्मनिरीक्षणाचा प्राप्त विवेक के प्रकाश में अपने दोष को देखना हा पहिला टप्पा. दूसरा टप्पा क्यों ही भूल को पुन्हा न दोहराने का व्रत लेकर, हा दोष निवृत्तीचा केलेला प्रयत्न आहे. या मोह निवृत्ती करता काय करा तर निश्चय करा. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचे. काही गोष्टी निश्चयानंच होतात, तर दोष निवृत्ती तुमच्या स्वतःच्या निश्चयानंच होईल. तुम्ही समर्थन केले, तुम्ही पकडलेली गोष्ट तुम्ही सोडली पाहिजे. हातात चण्याच्या लोभानं त्या माकडानं हात घातलाय त्या याच्यामध्ये सुरईमध्ये, जाताना गेला आणि लोभ काही सुटत नाही आणि हातातले चणे सोडत नाही आणि ते काही त्या सुरईतून निघत नाही. ही आमची परिस्थिती आहे. कळलं पाहिजे आपलं हे का निघत नाही, कशामुळे अडकलंय. त्या नळकांडीवर तो पोपट बसतो आणि ती गरगर फिरणारी नळकांडी उलटा होतो. उलटा झाल्यावर आपल्याच हाताने पक्क पकडलेलं असतं आणि आपण कशानं बांधलोय त्याचं त्यालाच कळत नाही. हे दोन्ही दृष्टांत आहेत, माकडाच्या चरण्याचा आणि या नळीचा. याप्रमाणे आपली अवस्था आहे. आपल्या दोषाचं आपण समर्थन करणं म्हणजे उलटा झालेल्या पोपटासारखी अवस्था आहे. आपल्या दोषाचं आपलं समर्थन करणं म्हणजे त्या माकडाने हात घालून ते निघत नाही म्हणण्यासारखं आहे. तुमचा दोष तुम्हीच सोडला पाहिजे. तुमच्या हाताने चणे पकडलेत का तुम्हाला कोणी दुसऱ्याने दिले? तुम्हीच पकडलेत लोभानं, तुम्हीच नळी पकडली. आणि म्हणून संत म्हणतात
काही टप्पा असा आहे की आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे. काही टप्पा असा आहे की ते आपले आपणच सोडायला पाहिजे. तुमच्या मनाने ज्याला पकडले तुला तुमच्या मनाने सोडलं पाहिजे असं आहे. तर मोहाचा काही अंश हा अशा टप्प्यातला आहे की तुम्ही सोडल्याशिवाय सुटणार नाही. मोहाचे जे अनेक अंग आहेत आणि त्यातला हा महत्त्वाचा अंग आहे. आपल्या दोषाचं समर्थन आपण केलंय, हा मोहाचं महत्त्वाचं अंग आहे. हे आजच्या प्रवचनातला भाग लक्षात ठेवा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की, नाम भगवान की, सब संतन की. जय जय श्री राधे.